तर आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। ठाकरे गटाचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर देखील उपस्थित आहेत। आपण सूरजकडे थेट जाऊया। तर सूरज, हे आंदोलन नेमकं का सुरू आहे, काय घडतंय त्या ठिकाणी, काय अधिक माहिती सांगाल? नक्कीच जर का पाहायला गेलं तर पुण्यातलं जे प्रकरण होतं वैष्णवी हगवणे प्रकरणी, त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना जी आहे ती मुंबईमध्ये कमालीची आक्रमक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हातामध्ये काळे झेंडे घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रुपाली चाकणकर यांच्या पक्षपाती भूमिकेचा जाहीर निषेध करत या ठिकाणी हे आंदोलन पेटलेला आहे। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या, कारण त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्याने असं कृत्य केल्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका जी आहे, त्यांचं कर्तव्य जे आहे ते बजावलं नाही आणि त्यामुळे कुठेतरी त्या महिलेचा जो आहे तो जीव गेलेला आहे आणि म्हणून रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे आक्रमक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हातामध्ये काळे झेंडे असतील आणि रुपाली चाकणकर यांचा निषेध करत त्यांचा राजीनामा घ्यायचा आहे। लाडक्या बहिणीला नेमका न्याय कधी मिळणार, महिला आयोग नेमका काय करतंय आणि या सगळ्या गोष्टींमुळे ही जी शिवसेना जी आहे ठाकरेंची शिवसेना ते या ठिकाणी आक्रमक झालेला आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकर त्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांची सगळ्यांची एकच मागणी जी आहे की ती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागायचा, कारण रुपाली चाकणकर या पक्षपाती भूमिका घेतात। पक्षातील कार्यकर्त्यांकडून जो अत्याचार महिलांवरती होत आहे त्याला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकर करतात। रुपाली चाकणकर आपल्या पदाचा गैरवापर करतात, आपल्या पदावरती जे काम आहे ते योग्य चोख पद्धतीने करत नाही। आपण किशोरी पेडणेकरांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई काय सांगाल? ताई काय सांगाल, आज या ठिकाणी आंदोलन करत आहात, काय नेमकी मागणी आहे? आंदोलन जरा चालू दे, मी बोलते तुमच्याशी। नक्कीच आंदोलन होऊ दे, त्यानंतर मी माझी भूमिका मांडते असं किशोरी पेडणेकर म्हणत आहेत। मात्र जर का पाहिलं तर सर्व शिवसेना जी आहे, ठाकरेंची शिवसेना जी आहे ती या ठिकाणी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून कुठेतरी एकच मागणी की किशोरी पेडणेकर आपण पाहतो मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन पुकारलेलं आहे चाकणकर यांच्या विरोधात आणि या ठिकाणी माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित आहेत। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।